प्रस्तुत प्रसंगी परमपिता परमात्मा माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत आणि कीर्तन ऐकण्याकरता उपस्थित असलेले देवस्वरूप श्रोते माता पिता आपल्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारातील दोन महत्वाच्या लीला प्रकट करणारा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या भगवंताने महामळ भटाच्या रूपात आलेल्या राक्षसाचं त्याचप्रमाणे देवांगनेच्या रूपात आलेली पुतना या दोघांच्या जीवाचा नाश केला, त्यांचं अंतर ओळखलं आणि त्यांना मुक्त केलं। अशा दोन महत्वाच्या लीला या अभंगातून तुकोबाराय प्रकट करतात। अनेक वर्षापासून संत वाङ्मय सेवा संघ वाकुल या संस्थेचे संस्थापक तुमचे आमचे सर्वांचे सद्गुरू वैकुंठवासी भांडार बाबा आटळकर त्यांनी या आपल्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची अभंग गाथा, त्याला पंचम वेद म्हणतात, वैष्णव वेद म्हणतात, त्या पवित्र ग्रंथांचं आपण पारायण करतो। मात्र या वर्षी अत्यंत महत्वाचा विशेष अशा प्रकारचा योग आला। मी माझं भाग्य समजतो। योग असा आला, या गोष्टी 700 वर्षापूर्वी आणि 400 वर्षापूर्वी घडल्या होत्या त्या गोष्टी सांगतो। 700 वर्षापूर्वी श्री क्षेत्र पंढरीच्या वाळवंटामध्ये भक्तराज नामदेवराय कीर्तन करत होते आणि भक्तराज नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये माऊली ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताई, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज त्याचा पुरावा आहे। ज्यावेळेस नामदेवराय कीर्तन करायला लागले महाराज, हा भगवान परमात्मा कुठे बेभान होऊन नाचायला लागला। नामदेव पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे
नुसता नाचला नाही, घाम येईपर्यंत नाचला. नुसता घाम येईपर्यंत नाचला नाही, डोंगाचा पितांबर नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. 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 स्वागत होई कैसा बोले कबीर, स्वागत होई ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. वर्षापूर्वी घडलेला इतिहास. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबाला लोहगावी मुक्कामाला असतो. लोहगाव सध्याचं विमानतळ तुमचं. आणि त्या लोकांमध्ये स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेमकं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. तोरणात किल्ला काबीज केला होता. आणि जगद्गुरु तुकोबारायांची महिमा कीर्ती ऐकून राजे स्वतः कीर्तनात आले. विठ्ठल कृष्ण महाराज तुकोबाराच्या वाणीचा एवढा प्रभाव महाराजांवर झाला. शिवाजी राजांनी ठरवलं परत आता पुण्याला जाणे नाही. आता तिथून उठायचं आणि भामचंद्रावर भगवत प्राप्तीची साधना करायची. राजे छत्रपती आमचं कीर्तन ऐकलं की लोक शिव्या देत देत घरी जातात. विठ्ठला या दिव्य वाणीचा जगद्गुरु तुकोबाराच्या वाणीचा एवढा प्रभाव झाला महाराजांना वैराग्य प्राप्त झालं. आपल्या विषयात होतं नाही. विठ्ठला विठ्ठला त्याचं कारण असं आहे. नामदेवरायाच्या कीर्तनात साधू संत होते, तुकोबारायाच्या कीर्तनात राजे होते, आणि माझ्या कीर्तनात सगळे साधू संतांचा गळ आहे आणि राजे आपल्याला काही जाण्यासह आलेले. आपलं विषयांतर व्हायला नको. तर राजे म्हणतील मी तुकोबारायाचं कीर्तन ऐकलं, ते कीर्तन काय होतं तुम्ही काय बोलता. असा हा सोहळा, या सोहळ्याला विशेष प्रकारची रंगत यावर्षी याच्यामुळे आली. मी कीर्तन केले, अनेक मंडळी आमच्या कीर्तनात असतातच ना. राजकीय क्षेत्रातले असतात, अधिकारी असतात, वारकरी असतात, पण प्रत्यक्ष माऊली राजे कधीच नव्हते. बाबांनी माझं ते स्वप्न पूर्ण केलं. आणि माऊली ज्ञानोबा आपल्या भावंडासहित राजे सगळ्या मावळ्या बरोबर आहेत आणि काय मावळे राजे बरोबर. वा एक एका बोली बलिले
महाराष्ट्र ज्यांनी संगीतामध्ये वारकरी संगीतामध्ये नाव कमावलं ते आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज वारकरी गुरुजी. आमच्या जवळचेच लोणार भायगावचे जुने पटाई गायनाचार्य. अजूनही ते आमच्या बरोबर भजन म्हणायला आमचा थरकाप होतो. विठ्ठला विठ्ठला. हरिभक्तीपरायण सुरेश महाराज मोहिते आमचे स्नेही श्री हरिभक्तीपरायण श्रीधर महाराज लहाने. त्यांचं नाव लहाने तर ते फार शहाणे. विठ्ठल जसं साधू संत मंडळी शिवाजी महाराज कीर्तनाला आले तसे वैकुंठवासी विलासराव देशमुखही आले. विठ्ठल हरिभक्तीपरायण विलास महाराज देशमुख आमच्या चिकनगावचे सुपुत्र हरिभक्तीपरायण गजानन महाराज शेजूळ, श्री हरिभक्तीपरायण टकले गुरुजी, श्री हरिभक्तीपरायण आबासाहेब महाराज, श्री हरिभक्तीपरायण महादेव महाराज उशे, श्री हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज वाघ, श्री हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज कात्रे, श्री हरिभक्तीपरायण आमच्या संस्थेचे सल्लागार, आमच्या संस्थेचे हितचिंतक, संस्थेच्या प्रत्येक कार्यामध्ये जीव ओतून हिरडीने भाग घेतात आणि कार्य तडीला नेतात असे आमचे स्नेही श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज शिंदे आबा. त्याचप्रमाणे बापुनीचे श्री तुकाराम महाराज अवघड, हरिभक्तीपरायण श्याम महाराज, प्रभाकर महाराज वाद झाले, विजू महाराज गुणगे राहिले, विजू महाराज गुणगे राहिले, सुमंत महाराज वाघ राहिले आणि श्याम महाराज चिकनगावकर खांडे घरात, अर्जुन महाराज राहिले का हरिभक्तीपरायण. आमच्या संस्थेचे मृदंगाचे शिक्षक हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज मदन, त्यांचे सहकारी हरिभक्तीपरायण ज्ञानदेव महाराज मदन, माझ्या समोर बसलेले आपल्या राधाकृष्णाश्रमाचे परमपूज्य स्वामीजींच्या सानिध्यात त्यांचं जीवन जात आहेत असे हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज काळे, माझ्या समोर बसलेले पुण्याहून आलेले ज्यांचं संस्थेवर बाबावर अत्यंत प्रेम आहे असे श्री हरिभक्तीपरायण संभाजी भालेकर, त्याचप्रमाणे देहूजवळ असलेले सांगुर्डीचे श्री हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी भसे आणि बापुनीचे आनंदरूप आबा, त्याचप्रमाणे औरंगाबादहून दररोज येत होते असे श्री हरिभक्तीपरायण कदम साहेब, आमचे स्नेही श्री हरिभक्तीपरायण बारोटे काका, तशी सगळीच तुम्ही वंदनीय मंडळी आहात. तुम्हा सर्वांच्या पुढे यथामती यथावकाश अभंगाचा भाव पाहू सांगायचं म्हणजे गाथा पारायण सोहळा ज्या ठिकाणी असायचा आणि सांगतेचा काल्याचं कीर्तन बाबा करायचे तर बाबा नेहमी एकच अभंग घ्यायचे, मै भुली आणि मी बहुतेक घेतच असतो. पण मी पाहिलं वेळ फार कमी आणि सोंग झाली जास्ती. मग म्हणलं आपण लवकरात लवकर ओळखायला काही हरकत नाही म्हणून थोडा शॉर्टकटमध्ये आपल्या स्थानापर्यंत जाणारा अभंग निवडला. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने यथामती यथावकाश अभंगाचा भाव पाहू आणि कार्यक्रम आपला
आपली सेवा भगवंताच्या काही समर्पित करू. विठ्ठल विठम दिले घट दिला पाठीवरी पाठ फोटे जाणून यंत्र न साहेचे विश्वंभर. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या भागातून भगवंताच्या चरित्रातील 2 महत्वाचे लीला प्रकट करतात. भगवंताचं चरित्र अफाट आहे, अपरंपार आहे, त्याचा थांग लागत नाही असं ते अफाट चरित्र आहे. तुकोबाराय उदाहरण देतात. जर पृथ्वीचा कागद केला, नेहरू पर्वताची लेखणी केली, समुद्राची शाही केली आणि प्रत्यक्ष शारदा माता लिहायला बसली, कागद संपेल, शाही संपेल, पेनही संपेल, कदाचित शारदा माताही संपेल आणि चरित्र शिल्लक राहील. विठ्ठल चरित्र तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे चरित्र. आपली चरित्राची व्याख्या तुमच्या आमची सामान्याची चरित्राची व्याख्या अशी आहे की जन्मापासून ते मरेपर्यंत जन्मापासून ते मरेपर्यंत एखाद्याने आपल्या जीवनामध्ये काय काय केलं त्याचा सगळा गोषवारा म्हणजे चरित्र ही आपली व्याख्या. आणि जर त्याला हा गोषवारा स्वतः लिहिला तर त्याला ऑटोबायोग्राफी म्हणतात, आत्मचरित्र, त्याला ऑटोबायोग्राफी म्हणतात. आणि पण दुसऱ्यानं लिहिलं तर त्याला चरित्र म्हणतात. पण संत वाङ्मयामध्ये चरित्राची ही व्याख्या नाही. विठ्ठल ज्याच्या जीवनामध्ये अनाकलनीय अघटित बुद्धीच्या विचाराच्या कक्षाच्या पलीकडे घटना घडतात अशाच्या जीवन चरित्राला चरित्र म्हणतात. ज्याच्यामध्ये नीतीचा प्रभाव असतो, ज्याच्यामध्ये सत्याचं अधिष्ठान असतं, ज्याच्यामध्ये अनपेक्षित कार्य घडत असतात त्याला चरित्र म्हणतात. प्रत्येक चरित्र आपल्याकडे चरित्र म्हणजे शीलता आणि नीती पाळणं याला चरित्र म्हणतात. विठ्ठल मायबाप हो, सगळं गेलं तरी चालेल, सगळं गेलं तरी चालेल, पण चरित्र अबाधित राहावं, अबाधित राहावं. नीतीनं वागणं, सत्यानं वागणं, सत्कार्य करणं, सत्कार्याला मदत करणं, अत्यंत सुशील स्वभावानं जगणं याला चरित्र म्हणतात. एक इंग्रजी सुविचारकार बोलतो, इंग्लिश सुविचारकार बोलतो, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. If wealth is lost, nothing is lost. Health is lost, something is lost. Health is lost, something is lost. But character is lost, everything is lost. संपत्ती जाणारी या धनाचा संपत्ती जाणारी, संपत्ती जाऊ द्या, हानी नाही. आरोग्य बिघडलं, थोडीफार हानी आहे, कारण आरोग्य तेवढंच महत्वाचं, थोडीफार हानी आहे. पण ज्या दिवशी चरित्र हीनतेला प्राप्त होईल, चारित्र्य संपेल ना, त्यावेळेस सर्वस्वाचा नाश झाला. विठ्ठल आणि हे चरित्र संपन्नता टिकावी, चरित्राचा मागोवा घ्यायचा असेल तर संतांचे चरित्र आपण आपल्या मुखाने आपल्या समोर डोळ्यापुढे ठेवावे आणि त्या मार्गाने आपण चालावं संतांच्या चरित्राप्रमाणे. मात्र
देवाच्या चरित्राप्रमाणे आचार विचार करू नये, त्यामुळे अपघात होतो. विठ्ठल तुकोबा काय बोलतात, एक म्हणती आम्ही देवाची पैधालो, ऐसे नका बोलू पडाल पत्नी. आम्ही देव झालो, आम्ही देव झालो असं म्हणू नका. अधपतनाला जा. देवे उचलेली स्वमुखे मिलिली, तुमचे कोणी न उचलले. देवाचं चरित्र फक्त गायचं. संतांचं चरित्र मानव जाती पुढं आदर्श रूपानं सतत नित्य पुढं असावं. विठ्ठल पाया भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या चरित्राकडे. या परमात्म्याचं, या देवाचं चरित्र जन्मल्यापासून नव्हे या परमात्म्याच्या माता पित्याच्या लग्नापासून या चरित्राला प्रारंभ होतो. विठ्ठल मथुरेचा राजा कंस, त्याने आपली बहीण देवकी हिचा विवाह वसुदेवाबरोबर ठरवला. वसुदेवाबरोबर म्हणजे असं थाटामाटात लग्न केलं महाराज. आताच्या डीजेचा काहीच आवाज नाही. या डीजेना फक्त ज्याचं हार्ट कमकुवत त्याच फेल होत. पण त्याने लावलेल्या डीजे मध्ये चांगल्याची काळज फाटून गेली. विठ्ठल विठ्ठल लग्न. नाचायला सगळी 96 कोळीतली. 96 कोळीतल्या आता तरुणाला काही उद्योगच नाही, शिकत नाही, नोकऱ्या लागत नाही. तर 2-3च उद्योग आहेत आमच्या तरुणापुढं. ग्रामपंचायत, ते झाले की सोसायटी, आणि ते झालं की लग्न. विठ्ठल थाटामाटात लग्न केलं. आपल्या बहिणीला नववधूला रवानगी करण्याकरता सुंदर असा रथ सजवला. वधूवरांना नवरदेव नवरीला रथात बसवलं आणि निघाला घेऊन राजा कंस. अत्यंत उल्हासानं, अत्यंत आनंदानं, दिमाखानं चालला. गावाच्या नगरीच्या बाहेर रथ आला आणि आकाशवाणी झाली, हे कंसा, अरे ज्या देवकीचं, ज्या बहिणीचं तू लग्न थाटामाटात केलं ना, तिचा 8वा पुत्र तुला ठार मारणार आहे. आकाशवाणी ऐकली, याचे तर डोळे चांदीसारखे झाले. त्याला वाटलं आपण एवढा खर्च केला, एवढं प्रेमानं बहिणीचं लग्न केलं आणि हिचा मुलगा आपल्याला मारणार. लगेच शस्त्र काढलं, खड्ग काढलं आणि तिला ठार मारण्याकरता
राजा राजा कंसा आणि तुझी जगामध्ये कीर्ती इतकी होणार कीर्ती तू अत्यंत पराक्रमी आहेस आणि कशाला हे वाईट कार्य करतो स्त्री हत्या कशाला करतोस मग दोघांमध्ये तह झाला समीप झाला असं ठरलं की माझा 8वा पुत्र बाळपणीच मी तुझ्या स्वाधीन करीन म्हणून कंसाने त्या पती पत्नीला कारागृहात म्हणजे जेलात ठेवलं योगायोगाने काही दिवसानंतर देवकी प्रसूत झाली हा झोपलेला होता गाजरा घाट पाडला होता पण एका जणाच्या पोटात कळ उठली काही असे कळ उठे असतात काहींच्या पोटात मुलीचंच कळ उठतो काही संबंध नसतो काही संबंध नसतो देणं नाही घेणं नाही शेत बांधायला बांध नाही काही नाही पण ती कळ उठते बा त्याचं कारण असलं तर रक्ताचं बोली विठ्ठल विठ्ठल कळ उठली देवऋषी नारदांच्या पोटात आणि एक विशेष ऐकून घ्या देवऋषी नारदांच्या पोटात जेव्हा जेव्हा कळ उठायची आणि जेव्हा जेव्हा ते कुठं काडी लावायचे त्याची आग लावून तर त्या आगीचा परिणाम जगाचं कल्याण असायचं विठ्ठल अरे देवकी प्रसूत झाली हो म्हणजे मला माहिती आणि मग तू खुशाल हो म्हणे नारदजी मला त्याचा 8वा मुलगा मारणार आहे म्हणजे पागले साले तू ते साल्याने म्हणले बरं ते मी म्हणले साले एक मूर्खा म्हणले पण आपण मूर्खाला साले म्हणतो विठ्ठल विठ्ठल का कंसा अरे तू देवाच्या कशाला नादी लागतो कोणाच्याही नादी लागतो देवाच्या कशाला नादी लागतोस हे देव फार लबाडे ज्यांनी हिरण्यकश्यपाला फसवलं त्यांनी रावणाला फसवलं आणि आता तुलाही फसवणार आहे हे उलट उजळणी वाचतील 1 2 3 4 5 6 7 8 नाही तर मग 8 7 6 5 4 3 2 1 विठ्ठल विठ्ठल पाठीमाग मुली आणि पहिल्याला आठवत करतील तुला धोक्यात घेतील मग धाक मारून त्या कंसाने 1 2 3 4 5 6 मारले हो देवकीचे त्याचं कारण होतं बरं का पुण्य ऋषी पुण्य सारा प्रत्येकाचं पुण्य हे त्याचं कवच आहे कवच आणि मग नारदांनी विचार केला याचं पुण्याचं कवच जर काढलं नाही ना का हा लवकर मरणार नाही आणि लवकर मिळाला नाही ना तर सगळ्या जगाला त्रस्त करेल त्याचं पुण्य संपावं म्हणून ही किल्ली त्याने दिली आणि मी त्या कंसाने 6 मारले आणि 7वा गर्भ देवकी 7व्यांदा ज्यावेळेस गरोदर राहिली तो तिच्या उदरातला गर्भ मायेनं वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी तिच्या उदरामध्ये स्थापित केला आणि मग फेक बाटल्या सुरू झाल्या फेक काय झालो आपल्या राजाचा दरोरा काय धाके धाक्याच्या धाकानं त्या देवकीचा 7वा गर्भ चिरून गेला विठ्ठल विठ्ठल
आणि भगवंताच्या अवताराचा समय प्राप्त झाला. श्रावण मास होता, अष्टमी तिथी होती, मूळ नक्षत्र होतं आणि मध्यरात्र होती. भगवान चतुर्भुज रूपाने प्रकट झाले. वसुदेव देवकीनं दर्शन घेतलं. देव म्हणायला लागले, बाबा मी तुमचा मुलगा आहे. तुम्ही मुलगा आहे का धोताड्या? ते म्हणलेली तसं म्हणजे मुलगा कुठे एवढा असतो का, बाळ कुठे एवढा असतं काय? आणि तो अशा रूपात आमचं बाळ तो स्वीकारतोस, तर तुझ्या विषयीचा बाळाविषयीचा जो वात्सल्य भाव माता पितेला असतो तो कसा निर्माण होईल? तो लहान सगळ्या सूचना दिल्या. मुलींनी कळसे घेऊन चालायचं, दोन पताका ठेवायच्या, पाठीमागं टाळकरी अशी दिंडी, अशा सूचना दिल्या की मी हरकत नाही, मी लहान होतो पण मला इथं ठेवू नका. देव कुठेही राहत नाही महाराज, देव कुठेही राहत नाही. देव गोकुळाशिवाय आणि पंढरीशिवाय कुठेच जाणार नाही. विठ्ठल भगवंत बाळ रूपाने प्रकट झाले. देवकीनं आपल्या भगवंताला स्तनपान दिलं, वसुदेवाच्या स्वाधीन केलं. वसुदेवानं देवाला टोपलीत टाकलं ते बाळ आणि झिमझिम झिमझिम असा पाऊस येत होता. निघाले गोकुळा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. माया बदली घेते हे मी मजरा येते, हे मी मजरा भाजी भाकर काही ना. तिथे माया उपजली आणि मज ठेवी. विठ्ठला विठ्ठला वसुदेव निघाले. जमुना माझ्या दूध थडी भरून वाहत होती. जमुना माझ्या देवाच्या दर्शनाची आस लागलेली होती, कशी वाढत होती. देवाने विचार केला की आता आपल्या पित्याच्या तोंडात नाकात डोळ्यात पाणी जाईल. देवाने आपला एक पाय काढला बाहेर, यमुनेच्या पाण्याला स्पर्श केला. यमुनेला दर्शन मिळालं, तिनं रस्ता दिला, गोकुळामध्ये आले. त्याच वेळेस बरोबर 12 वाजेला इकडे देवाचा जन्म झाला आणि इकडे मायेचा जन्म झाला. माया केव्हापासून? ब्रह्म आहे तेव्हापासून. आणि तिथं माया होते. तिथं माया आहे ना, तिथं माया आहे ना, तिथं आत्म्याचे झाड घोर निद्रा आहे.
अख्खा डोकं जाम झोपलेलं मायामध्ये आज्ञांमध्ये गाढ झोपलेले. वसुदेव गेले, दरवाजा उघडलेला, आत गेले, पाहतात तर त्या यशोदे पुढं बालक म्हणजे ती माया जन्मलेली ती पोरगी ती होती आणि यशोदा झोपली. म्हणजे जी बाळंत झाली तिलाही मी बाळंत झाले हे माहित नाही, एवढी मायेचा प्रताप. विठ्ठल दुर्दैवाने अत्यंत जड अंत